बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। परतूर शहरातील मुख्य रस्त्यावर आज आपण आहोत। या शाळकरीच्या मुली दिसत आहेत, यांना शाळेमध्ये जा-ये करण्यासाठी गाव ते शाळा येथे जा-ये करण्यासाठी या बसेसची व्यवस्था शासनानं, महाराष्ट्र शासनानं करून दिलेली आहे। परंतु या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आगार प्रमुखाच्या नियोजन शून्य कारभारामुळे या विद्यार्थ्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो। जी काही संख्या आहे बसमध्ये सीटची, त्या संख्येपेक्षा कितीतरी पटीनं विद्यार्थी या बसमध्ये गुरासारखे कोंबले जातात। या ठिकाणी विद्यार्थ्यांची बाईक आपण घेणार आहोत। काय नाव बेटा तुझं? काय सांगशील? मागील 2 वर्षापूर्वी आमची बस सुरू केलेली होती ना, तर इतकी गर्दी या बसमध्ये आम्हाला चढायला पण जागा राहत नाही का उतरायला पण जागा राहत नाही। आणि शिवाजीनगरचा सगळ्यात शेवटचा स्टॉप आहे, तर त्या मुलींना नाही का जास्त अडचण होती। मागलच्या मुली एक तर बसून पण देत नाही तर, आणि उभं राहिले तर ढकलाढकली करतात। माझं नाव मी लालबहादूर शास्त्री विद्यालयामध्ये शिकते। गेले 2 वर्ष झाले त्या मॅडम म्हणतात की तुमची बस आम्ही वेगळी करू येणार आणि सोयीजण, पण किती वर्ष झालं की आमची बस वेगळी होतच नाही। कधी येणार येते तर कधी बेलोड येते। बेलोडमध्ये आम्हाला पाय टाकलं पण जागा नसते। काही मुली खाली असतात तर काही मुली वर। आम्ही त्या डेपोत पण भेटलो तर मॅडम म्हणल्या होईल किती दिवस झाले सर त्यामध्ये तर होईल जोपर्यंत आम्हाला स्पेशल पेसेंट नाही तोपर्यंत आम्ही जाऊ देणार नाही। ढकलाढकली करतात ना, आणि पुण्यात त्या बसमुळे आमच्या मुलीचे भांडण होते, आमच्यामध्ये वाद व्हायले सर। बुलंद आवाज महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण एक गोष्ट अधोरेखित करू इच्छितो की या मतदारसंघाचे लाडके आमदार आदरणीय लोणीकर साहेब यांनी आताच या डेपोला दाखल केलेला आहे। त्यांच्या विशेष प्रयत्नातून पास या आकारामध्ये आलेले आहेत। असं असताना या ठिकाणी नियोजन शून्य कारभारामुळे केवळ नियोजन शून्य कारभारामुळे या विद्यार्थिनींच्या शैक्षणिक भविष्याशी खेळण्याचा प्रयत्न या आगारातल्या कर्मचाऱ्यांमुळे चाललेला या ठिकाणी दिसून येतो। आपण अभ्यास असतं आमचं 10वीचं वर्ष, आम्ही जर नापास झालो तर जिम्मेदार कोण? शैक्षणिक जे काही भवितव्य आहे विद्यार्थिनींचं टांगणीला लागल्याचं या ठिकाणी दिसून येत आहे। आदरणीय लोणीकर साहेबांनी खूप मोठ्या प्रमाणात जर बसेस पुरवूनही नियोजन शून्य कारभाराचा फटका या विद्यार्थिनींच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार ठरत असेल तर या प्रशासकीय कर्मचाऱ्यावर निश्चितपणाने कार्यवाही होणं अपेक्षित आहे। या मुलींचा आक्रोश, यांचा टाहो प्रशासनापर्यंत घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी बुलंद आवाज महाराष्ट्राच्या माध्यमातून होणार आहे। या ठिकाणी आपण बसेसकडे जाऊया, बघूया। जी काही बस आहे ती योग्य पद्धतीनं आणि संख्याबळ बघता या ठिकाणी आगाराकडून देण्यात यावी, परंतु या ठिकाणी विद्यार्थिनींची संख्या भरपूर असताना यांच्याकडून बस पुरवण्यात येत नाही। या बाबतीत आपण प्रशासनाच्या आगार प्रमुखाकडून सुद्धा या ठिकाणी माहिती घेणारच आहोत, परंतु तथापि या दिसत्या प्रश्नावर सोल्युशन निघणं गरजेचं आहे। या विद्यार्थिनींना न्याय मिळणं गरजेचं आहे। बुलंद आवाज महाराष्ट्राच्या माध्यमातून आपण आणि ह्या बसमध्ये मुलं नाहीत तरीही मुलाला घेतात, मुलीचं जर भांडण झालं तर ते हाताला काढून मुलं असं ते हसारी येतं। ही बस मुलाला या ठिकाणी आगार प्रमुखांनी इथं सर्व गोंधळ झाल्यानंतर गाडी पाठवलेली आहे आणि आता विद्यार्थिनी त्या गाडीमध्ये बसत आहेत, परंतु हीच प्रक्रिया रोज योग्य वेळी जर घडली तर हा प्रश्नच उद्भवणार नाही। आणि त्यामुळं प्रत्येक सामाजिक प्रश्नाच्या मागे प्रत्येक सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी बुलंद आवाज महाराष्ट्राचा कायम परतूर मंठ्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या सोबत राहील। बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबाण। बुलंद आवाज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत। परतूर येथील बस स्थानक अर्थात परतूर येथील आगारावर आपण आहोत, बस आगारामध्ये आहोत। या ठिकाणी आगार प्रमुख सौ माधुरी देशमुख यांना आपण भेटलो असता त्यांच्याकडून जी काही आदर्श कॉलनीमध्ये मुलींनी बस अडवली होती आणि तिथं विद्यार्थ्यांच्या ज्या काही अडीअडचणी होत्या त्या त्यांनी व्यक्त केल्या होत्या। या संदर्भात आपण यांची आगार प्रमुखांची प्रतिक्रिया घेण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध झालो होतो, परंतु आगार प्रमुखांनी सांगितलं की मी प्रतिक्रिया नाही देऊ शकणार। परंतु हे जे काही घडतंय तर याच्या पाठीमागं केवळ आणि केवळ मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळं
या ठिकाणी या सगळ्या बाबी घडतायत असं या ठिकाणी आम्हाला आगार प्रमुखाकडून सांगण्यात आलं. आगार प्रमुखांनी ही बाब अतिशय स्पष्टपणे अधोरेखित केली की या ठिकाणी या मनुष्यबळाची पूर्तता जर या आगाराला झाली तर या ठिकाणी सर्व जो काही कारभार आहे तो सुरळीत व्हायला पूर्णपणे मदत होणार आहे. आम्ही संख्यात विचारलं असता या ठिकाणी 65 वाहक आणि चालक मिळून 65 आणि इतर ॲडमिनिस्ट्रेशनचे वेगळे कर्मचारी असा अनेक कर्मचाऱ्यांची कमतरता उणीव या ठिकाणी या आगाराला भासते असं त्यांनी स्पष्टपणे आपल्याला बुलंद आवाज महाराष्ट्राशी बोलताना सांगितलं. या ठिकाणी आपण पुनश्च एकदा एक गोष्ट अधोरेखित करू इच्छितो की प्रशासनाने शासनाने या ठिकाणी लक्ष देऊन या ठिकाणी या परतूर आगाराला मनुष्यबळाचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करावा जेणेकरून विद्यार्थी आणि ग्रामस्थ यांची हेळसांड या ठिकाणी ज्या प्रवासाने ज्या विश्वासाने एसटीचा वापर या ठिकाणी सर्वसामान्य जनता या ठिकाणी करते त्याच अनुषंगाने या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या एसटीमध्ये सर्वसामान्य विद्यार्थी यांनी प्रवास करावा या उदात्त हेतूसह बुलंद आवाज महाराष्ट्रासाठी मी मारुती घोरबान.